हॅलो. हाय किरण, मी सिद्धार्थ. सो सिद्धार्थ, तुम्ही तुमचं सेलिब्रेशन कसं केलेत आणि कधी? मी अजून केलं नाहीये, पण जर केलंच तर मला शब्दांनी सेलिब्रेट करायला आवडेल. काय फुलं 2 दिवस टिकतात, केक तर एकच दिवस. पण फोटोग्राफ्स कायम राहतात की? येस, राईट. फोटोग्राफ्स कायम राहतात, पण त्यात कैद होतो तो एक क्षण. भावना शब्दात व्यक्त केल्या ना की त्या भावना कायम राहतात. आपण असलो नसलो तरी. वाव, आय एम थ्रिल्ड. आय एम ऑनर्ड. सो तुम्ही कसं सेलिब्रेट कराल शब्द वापरून? मला कविता करून सेलिब्रेट करावं असं वाटतं. अरे वा, मग ऐकवा की एखादी कविता. आत्ता लगेच? ऑफकोर्स. सो लिसनर्स, आता आपल्या बरोबर आहेत एक कवी आणि ते ऐकवणार आहेत ऑन डिमांड इन्स्टंट 4 ओळी. ओके. तुझी चाहूल वाटावी, तुझे पाऊल वाजावे. तुझी चाहूल वाटावी, तुझे पाऊल वाजावे. तुझ्याशी भेटही व्हावी, असेही एकदा व्हावे. वाव, कमाल. आय विश आय वुड हॅव अ फ्रेंड लाईक यू. मलाही आवडेल तुझी मैत्री, पण पण काय? नातं म्हटलं की त्यात जबाबदारी येते. मग तशी ती मैत्रीतही येतेच ना. मला वाटतं एखादं नातं घडवणं, त्यात ग्रो होणं खूप महत्वाचं असतं. कारण नातं म्हटलं की त्यात प्रॉब्लेम्सही येतातच, पण जबाबदारी घेऊन त्यावरती सोल्युशन्स काढायची असतात, नाही? करेक्ट, ॲब्सोल्युटली सिद्धार्थ. आणि थैंक यू सो मच. कीप लिसनिंग आवर शो. बाय बाय. मैंने कहीं सुना था, रिस्पॉन्सिबिलिटी इज अ प्राइस ऑफ फ्रीडम. और जब बात होती है रिलेशन की तो आती है रिस्पॉन्सिबिलिटी. आता ही जबाबदारी घ्यायची की टाळायची हे ज्याचं त्याने ठरवावं. पर जो सिद्धार्थ का कहना है वही मेरा मानना है. नात्यामध्ये जबाबदारी घ्यावी लागते. सो ह्याच नोटवर मज्जा करा, कमाल आहात, धमाल जगा. दिस इज तुमची लाडकी आरजे क्यूट किरण साइनिंग ऑफ. टिल देन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो. तिने वेळेत यायला नको का? 5ची मीटिंग ठरली होती सिद्धार्थ, 5:15 वाजतायत. हो का? हां, मग आपण खूप आधी आलोत का? 20 मिनिटच झालेत आपल्याला येऊन. आणि एवढ्यात मी 3री कॉफी मागवतोय. काय प्रॉब्लेम आहे यार? तेच तर मी विचारतोय, काय प्रॉब्लेम आहे? चल निघूया. अरे हाय, मी किरण. हां, हाय तेजस. हॅलो. सिद्धार्थ. हाय, बस ना. आय एम सो सॉरी. खरं तर मी वेळेत आले होते, पण पार्किंग मध्ये 10 मिनिटं गेली माझी. नाही नाही, काहीच हरकत नाही. आम्हाला 10च मिनिटं झाली आहेत फक्त. कॉफी झाली? रामबंधू, येस. एक्सक्यूज मी. कॉफी. हां, तर रामबंधू हा आमचा ब्रँड जवळजवळ 26 देशांमध्ये आम्ही एक्सपोर्ट करतो. म्हणजे गेली 10 ते 15 वर्ष आम्ही सलग पहिल्या 3 नंबरात आहोतच. पण मला आता माहिती आहे, रेवती आल्या होत्या ना इंटरव्ह्यू साठी, त्यामुळे थोडी आयडिया आहे मला. हां, रेवती माझी मोठी बहीण, तीच या कंपनीची एमडी आणि चेअरपर्सन आहे. ओ या, ऑफकोर्स. कॉफी. या. नाही, सिद्धार्थने तशी कुठलीच पोस्ट त्याच्या जवळ ठेवलेली नाही. म्हणजे तो ॲक्च्युली फ्रेग्रन्स आणि टेस्ट, ही होल्ड्स द डिग्री इन इट. ओ वाव, म्हणजे ह्याचाही असा पर्टिक्युलर कोर्स वगैरे असतो का? येस, ऑब्व्हियसली. या अशा पद्धतीचे कोर्सेस आत्तापर्यंत फक्त फ्रान्स आणि इतर देशांमध्ये होते, पण आता मुंबईतही आहे. सो लेट्स कम टू द पॉइंट. या. आजकाल ना घरात मसाले फार बनवले जात नाहीत.
त्यामुळे सेमी अर्बन आणि तालुक्यातला ग्राहक आमचं टार्गेट असणार आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं रेडिओ हे आमच्या ब्रँडिंगसाठी उत्तम माध्यम आहे. करेक्ट. आणि बॅटरी ऑपरेटेड टेलिव्हिजन नसल्यामुळे लोड शेडिंग झाल्यानंतर प्रॉब्लेम होऊ शकतो. एक्झॅक्ट हेच वाक्य सिद्धार्थ आमच्या बोर्ड मीटिंग मध्ये म्हणाला. तुझा आणि तुझ्या शोचा आमच्या कंपनीला किती फायदा होऊ शकेल हे आमच्यापेक्षा तूच जास्त चांगलं सांगू शकशील. त्या दिवशी तुझा आवाज ऐकला आणि तेव्हाच ठरवलं आमचं ब्रँडिंग तूच करणार. कारण असा आवाज असलेली व्यक्ती ही तिच्या शब्दाला आणि कमिटमेंटला जीवापाड जपेल. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. वेलकम. किरीटने आम्हाला तुझे सगळे टर्म्स अँड कंडिशन्स सांगितले. ऑल अग्रीड. ग्रेट. आणि तेजस या पुढच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करेल. आपण कॉन्टेंट विषयी बोलूया. या ऑफकोर्स. एखाद्या कॅम्पेनसाठी आवाज शोधताना एवढा डिटेल विचार फार कमी माणसं करतात. यू वन ऑफ देम. थँक्यू. अप्रिशिएटेड. थँक्यू. तुझ्याकडे नजर आहे सिद्धार्थ. सो डील. येस. सिद्धार्थ, काय ग, काय झालं? तेजस सांगत होता आपल्या रेडिओ कॅम्पेनला मस्त रिस्पॉन्स मिळालाय. हो, कळलं मला. तो विचारत होता रेडिओ टीम साठी डिनर अरेंज करायचं का. हो, कर ना. कुठे करू? अगं, त्यांचे व्हेन्यूज ठरलेले असतात. हो, किरणला पण इन्व्हाइट करायचं ना. येस, ऑफकोर्स. ती या सगळ्यात खूप महत्वाची आहे. आपण असं करूया का, तुम्ही आणि किरण असे तिघं जाऊया का जेवायला? कशाला? आपण तिच्याशी एक कॉन्ट्रॅक्ट केलं होतं ना. इट वॉज अ डील, अ प्रोफेशनल डील. तिला तिचा चेक मिळालाय ना. नसेल तर प्लीज लगेच अरेंज करा. तिच्याशी आपण एक व्यवहार केला होता, तो पूर्ण झाला. आता वेगळं जेवायला जायची काय गरज आहे? वी आर प्रोफेशनल्स. इट्स प्युअर बिझनेस. मी बघते काय करायचं ते. आलेच मी.